बरेचसे आजार वाढण्यामागे मनातली भीती हे एक मुख्य कारण असतं आणि पॅनिक अटॅक हा तर त्याच्यातला एक सगळ्यात मोठा प्रकार आहे। जेव्हा मनातली भीती खूप जास्त वाढते आणि आपल्याला आलेला अटॅक आता परत येणार आहे हे जेव्हा मनाने गृहीत धरलं जातं तेव्हा पॅनिक अटॅक्स येण्याचं प्रमाण वाढतं। पॅनिक अटॅक आहे हे कळल्यानंतर त्याची भीती जास्त वाटायला लागते आणि असं वाटायला लागतं आपल्याला हार्ट अटॅकच झालेला आहे आणि हार्ट अटॅक सारखीच परिस्थिती आहे असं समजून लोक त्याला बघायला लागतात किंवा त्याच्याबद्दलचं जो दृष्टिकोन आहे तो तसा बाळगला जातो आणि त्याच्यामुळे ते पॅनिक अटॅक्स येण्याचं प्रमाण वाढतं। वास्तविक त्याला ट्रीट करणं खूप जास्त सोपं आहे, त्याला मॅनेज करणं सोपं आहे आणि त्याच्यासाठी आपण आपल्या लेवलवरती काय केलं पाहिजे म्हणजे आपल्याला मेडिसिन्स आणि सायकोथेरपी या गोष्टी तर महत्त्वाच्या आहेतच, पण आपण आपल्या काय गोष्टी आपण डोक्यामध्ये ठेवल्या पाहिजेत ह्याच्यावरतीच आज आपण बोलणार आहोत। नमस्कार, मी पल्लवी पाटणकर, मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे। मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते। जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल, रुची असेल, मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो, आठवड्यातून 4 व्हिडिओज येत असतात आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण आपल्या मनाशी संबंधित गोष्टी बोलत असतो, ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग आहे, रिलॅक्सेशन टेक्निक्स आहेत, नकारात्मक विचारांचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी आपण काय करू शकतो। अगदी रोजच्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींपासून ते मोठमोठ्या गोष्टींपर्यंत आपल्याला प्रत्येक ताणतणावाला तोंड देण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं असतं, त्याचा नियमित सराव करणं गरजेचं असतं आणि हे जर आपल्याला जमायला लागलं तर गोष्टी सोप्या होऊन जातात। त्यामुळे ह्या सगळ्या विषयांवरती आपण बोलत असतो। आज आपण जे बोलणार आहोत ते पॅनिक अटॅक्स कसे मॅनेज करायचे आपण स्वतःच्या लेवलवरती याबद्दल बोलणार आहोत। एकतर मुळात पॅनिक अटॅक्सबद्दल जे काही गैरसमज आहेत जे मी मागच्या व्हिडिओजमध्ये सांगितले होते की खूपदा लोकांना पॅनिक अटॅक नसतो पण तरीसुद्धा त्यांना असं वाटतं की मला पॅनिक अटॅक आहे, स्वतःचं डायग्नोसिस करून मोकळे होतात, तर तसं करू नये। आणि एक तर मुळात पॅनिक अटॅक म्हणजे काय आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला खूप दरदरून घाम फुटणं, हातापायाचा थरकाप होणं, छातीमध्ये खूप जोराची धडधड म्हणजे आपल्याला ते फील होते की छातीचे ठोके खूप जोरात वाढतात, हार्ट अटॅक आल्यासारखी फिलिंग होते, छातीमध्ये कळ येते, छातीमध्ये दुखतं किंवा ब्रेथलेसनेस, श्वास अपुरा पडण्याची भावना येते, चक्कर आल्यासारखी भावना येते, आता आपण कोसळणार किंवा आता आपला कंट्रोल स्वतःवरचा जाणार आणि आपण आता आपला मृत्यू होणार अशा लेवलपर्यंत ती परिस्थिती जाते। 1-2 मिनिटाचा पिरियड असतो, तो खूप मोठा नसतो, पण त्या पिरियडमध्ये त्या वेळामध्ये इतकी जास्त भीती असते की आता आपण सगळं काही संपलं आणि आता आपण कंट्रोलच्या बाहेर जाणार, आपला मृत्यू होणार इथपर्यंत ही थॉट्सची वेळ येते आणि त्याच्यामुळे मग शरीर त्या भीतीला प्रतिक्रिया म्हणून ही लक्षणं दाखवायला लागतं। तर अशी जे लक्षणं असतील आणि असा जो 1 ते 2 मिनिटाचा जो कालावधी असतो ह्याला आपण पॅनिक अटॅक्स म्हणतो, पण साधारण 1 महिनाभर कंटिन्युअस तुम्हाला जर खूप जास्त प्रमाणात चिंता भेडसावते आणि त्याच्यानंतर असे अटॅक येण्याचे प्रमाण सुरू झालंय तरच आपण त्याला डायग्नोसिस तसं निदान करतो। त्यामुळे तज्ज्ञ व्यक्तींकडे जाऊन त्याचं निदान करणं हे जास्त महत्त्वाचं आहे। स्वतःला त्याचं डायग्नोसिस करू नका, कारण खूपदा लोकांच्यामध्ये ही गोष्ट दिसते, ज्या लोकांमध्ये अँझायटीचा त्रास आहे, चिंतेचा त्रास आहे, ते स्वतःला पॅनिक अटॅक आहे असं समजतात आणि वास्तविक असं काहीही नसतं। त्याच्यामुळे मुळात पॅनिक अटॅक म्हणजे काय हे आपण समजून घेतलं। आता जर असे पॅनिक अटॅक्स येत आहेत आपल्याला हे आपल्याला लक्षात आलंय तर आपल्याला मुळात आधी सायकियाट्रिस्ट आणि सायकोथेरपिस्ट या दोन्हींची मदत घेणं गरजेचं असतं। आपण जर जास्त प्रमाण आहे तर आपल्याला त्याच्यासाठी मेडिसिन सुरू करावे लागतात आणि त्याच्या जोडीला आपल्याला काउन्सिलिंग, सायकोथेरपी ह्या गोष्टीसुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत। आता बऱ्याचदा असं होतं खूप लोकांना काउन्सिलिंग किंवा सायकोथेरपी घेणं शक्य नसतं किंवा काही दुर्गम भागात राहणारी लोकं आहेत जी शहरापासून खूप लांब राहतात आणि ज्यांना ॲक्च्युली या गोष्टी शक्य होत नाहीत, तर मग अशा लोकांनी काय करायचं किंवा त्यांनी स्वतःच्या पातळीवरती काय बदल करू शकतो आपण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये, काय काळजी घेऊ शकतो आणि पॅनिक अटॅक्स कसे सुसह्य करू शकतो आणि लवकरात लवकर ते बंद होतील किंवा पूर्णपणे आपण त्यातून बाहेर पडू शकू, ह्यासाठी आपल्याला काय करता येऊ शकेल ह्यावरती आपण बोलतोय। तर मुळात सगळ्यात पहिली गोष्ट जी मी नेहमीच सांगत असते की कुठलाही शारीरिक मानसिक त्रास असेल तर त्या त्रासाबद्दल जे आपण स्वतःला सांगतोय ते आधी सांगणं बघितलं पाहिजे, ते किती नेगेटिव्ह आहे आणि त्याला आपण बदललं पाहिजे। पॅनिक अटॅकच्या बाबतीत पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तीच आहे की एकदा, दोनदा, तीनदा झाल्यानंतर सतत मनामध्ये ती भीती असते, मनामध्ये स्वतःला सांगितलं जातं की आता न जाणो कधी मला परत पुन्हा तो पॅनिक अटॅक येणार आणि पुन्हा मला तीच भीती वाटणार, पुन्हा माझी धडधड होणार, पुन्हा मला चेस्ट पेन होणार, पुन्हा मला अस्वस्थ होणार आणि तो जो क्षण आहे तो मला सहनच करता येणार नाही।
हे हे असं सगळं स्वतःला सांगितलं जातं आणि केवळ ह्या विचारामुळे, या नकारात्मक सेल्फ टॉक, हे जे नेगेटिव्ह सेल्फ टॉक आहे हे सतत मनामध्ये घुकत राहिल्यामुळे ती भीती वाढते आणि ती भीती वाढली की मग त्याच्यामुळे पॅनिक अटॅक्स येतात. त्यामुळे जर आपल्याला पॅनिक अटॅक्स बंद करायचे तर आपल्याला मुळात हे जे आपलं नेगेटिव्ह सेल्फ टॉक आहे की मला पॅनिक अटॅक येणार आणि मला किती त्रास होणार, ह्या गोष्टींवरती आधी काम करणं सुरू करा. सगळ्यात महत्त्वाचं काम तिथेच आहे. मग काय करायचं त्याच्यासाठी? एकतर जसं नेहमी आपण म्हणतो की आपल्याला कुठलाही मानसिक त्रास आणि चिंतेचं प्रमाण असेल जास्त तर आपल्याला अनुलोम विलोम प्राणायाम हा खूप जास्त महत्त्वाचा आहे. सकाळ संध्याकाळ दुपारचा तुम्हाला त्रास जास्त आहे तर निदान दिवसातून 3दा, जेव्हा तुमच्या पोटात अन्न नसतं 1 ते 2 तास, तेव्हा तुम्हाला किमान एक 15 ते 20 मिनिटं अनुलोम विलोम प्राणायाम पूर्ण लक्ष देऊन करायचं आहे. आपल्या श्वासावर आपलं पूर्ण लक्ष असलं पाहिजे. श्वास कसा घेतोय, कसा सोडतोय, आणि श्वास सोडताना आपल्या मनातली सगळी भीती आणि आपल्याला काहीतरी त्रास होईल, काहीतरी भयंकर होईल, हे जे विचार आहेत हे आपण आपल्या मनातून दूर पाठवतोय किंवा त्याला एक बाहेर जाण्याचा रस्ता दाखवतोय. कुठलंही जोर जबरदस्ती न करता, कुठलंही त्याच्या मागे न लागता शांतपणाने आपण त्याला रस्ता दाखवतोय. कारण आता ह्या विचारांची मला गरज नाहीये असं सांगून आपण त्याला रस्ता दाखवतो आहोत हे आपण स्वतःला सांगायचे आणि ते फील करत राहायचं. तर हे रोज आपल्याला करायचंय, ज्याने आपली भीती जी आहे मनातली ती जाणार आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी आहे की आपल्याला स्वतःला चांगल्या गोष्टी पण सांगणं गरजेचं आहे. की जसं आपण म्हणतोय की ती भीती आपल्याला ज्याची गरज नाही, कारण त्या भीतीमुळे आपले पॅनिक अटॅक्स वाढणार आहेत, आपली चिंता वाढणार आहे. मग आपल्याला स्वतःला कुठल्या चांगल्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे. तर आज आणि आत्ता मी सुरक्षित आहे हा एक खूप महत्त्वाचा मोठा विचार आहे कुठल्याही चिंता दूर करण्यासाठी. कारण चिंतेमध्ये तुम्ही भविष्यातल्या गोष्टी डोक्यामध्ये आणता आणि ते जणू काही खरं होईल, तुमच्या बाबतीमध्ये काहीतरी वाईट भयानक घडेल असं तुम्हाला वाटायला लागतं आणि त्याच्यामुळे ती तुमची चिंता वाढायला लागते. तर मग इथे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हे सगळे भविष्यातले विचार आहेत. आपल्याला माहिती नाही आहे उद्या काय होणार आहे किंवा उद्याचा दिवस जो आहे तो पूर्णपणे अनिश्चित आहे आणि तो सगळ्यांसाठीच, जगातल्या सगळ्या लोकांसाठी. त्यामुळे मग आपण आज आणि आत्ता सुरक्षित आहोत हा विचार आपल्याला खूप मदत करतो की आज आणि आत्ता मी सुरक्षित आहे, मी व्यवस्थित आहे, माझी तब्येत उत्तम आहे, माझं शरीर आणि माझा मेंदू उत्तम प्रकारे काम करतो आहे. हे आपण सतत स्वतःला सांगत गेलो. प्रत्येक क्षणाला जर आपण स्वतःला म्हणजे दिवसातून सतत थोड्या वेळाने आपण जर हे अफर्मेशन्स वापरले तर त्याचा परिणाम असा होणार आहे की आपण ह्या वस्तुस्थितीवर, या रियालिटीवरती विश्वास ठेवू की जे की खरं आहे की आज आत्ता तर काही झालेलं नाही आहे. आणि हे जर आपण रोज केलं तर अर्थातच प्रत्येक क्षण हा आपला हेल्दी असणारे, प्रत्येक क्षण आपलं आरोग्य चांगलं असणार आहे आणि त्याच्यामुळे मग आपल्याला भविष्यात जे आपण म्हणतो नेगेटिव्ह काहीतरी होईल किंवा भयानक होईल ते होण्याचे चान्सेसच पूर्णपणे कमी होणार आहेत. कारण प्रत्येक दिवस तुम्ही स्वतःला हेल्दी असण्याचे अफर्मेशन्स स्वतःला देता आहात, प्रत्येक दिवस तुम्ही तुमच्या भीतीवरती काम करताय, तर मग त्याच्यामुळे त्याचा परिणाम, चांगला परिणाम असा होतो की पॅनिक अटॅक्स येण्याचं प्रमाण हळूहळू कमी होतं. आपल्याला महत्त्वाची गोष्ट हीच करायची आहे की मुळात पॅनिक अटॅक्स मला येतील आणि त्यावेळेला जी काही लक्षणं अनुभवलेली आहेत ती पुन्हा मला अनुभवायला मिळतील हे सांगणं आपल्याला स्वतःला बंद करायचं आहे. आणि त्याच्या जागी मी आत्ता सुरक्षित आहे, माझी तब्येत, माझं शरीर, मेंदू उत्तम कार्यप्रत करता आहेत, ही एकच गोष्ट आपल्याला पुन्हा पुन्हा सांगायची आहे. मग ते तुम्ही रोज रात्री झोपताना लिहा, त्याच्यावरती फोकस करा, थोडं त्याच्यावरती लक्ष देऊन डोळे बंद करून ते फील करा की ॲक्च्युअली तुमची तब्येत खूप उत्तम आहे, तुमचं शरीर आणि मेंदू खूप छान प्रकारे काम करतायत आणि तुम्ही त्याच्यासाठी खूप कृतज्ञ आहात आणि तुमच्या मनातली भीती पूर्णपणे दूर जाते आहे. हे सगळं व्हिज्युअलाइज आपल्याला करायचं आहे. हे आपण जितकं जास्त करणार आहोत, म्हणजे आता सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला दिवसातून 3दा 4दा 10 मिनिटासाठी हे करणं गरजेचं आहे, जेणेकरून हे तुमच्या मनामध्ये रुजलं जाईल पक्क. एकदा हे मनामध्ये रुजलं गेलं, मनाचा त्याच्यावरती विश्वास बसला की मग जे भविष्याबद्दलचे नेगेटिव्ह विचार आहे किंवा काहीतरी वाईट घडेल आणि पुन्हा मला तसाच त्रास होईल, हा विचार हळूहळू कमी होत जाणार आहे आणि जसा विचार तो कमी होत जाणार आहे तसंच पॅनिक अटॅक येण्याचं प्रमाणही कमी होत जाणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपली चिंता आणि भीती कमी करण्यासाठी मदत करणार आहेत आणि त्याच्यामुळे आपले पॅनिक अटॅक्स येण्याचं प्रमाण वाढणार आहे.
याच्या व्यतिरिक्त आपल्याला अगदी रोजच्या रोज दिवसातून 2दा-3दा रिलॅक्सेशन टेक्निक्स वेगळे ज्याच्यामध्ये तुमचं दीर्घश्वसन आलं, माइंडफुलनेस आलं किंवा व्हिज्युअलायझेशन जे आता आपण थोडक्यात बोललो ते आलं, ह्याच्यावरती सेपरेट व्हिडिओज आहेत डिटेलमध्ये आपल्या चॅनलवरती, ते तुम्ही जाऊन बघू शकता आणि ते प्रॅक्टिस करणं, रोजच्या रोज प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. जर आपण नुसतेच व्हिडिओज बघितले, नुसतेच ते ऐकले आणि सोडून दिले तर त्याचा काहीच उपयोग होत नाही, हे मी खूप वेळा सांगितलेले आतापर्यंत. त्यामुळे ज्या गोष्टी महत्त्वाच्या ज्या आपण शिकलेलो आहोत किंवा ज्या आपल्याला नवीन कळलेल्या आहेत आपल्या चिंता भीतीवरती काम करण्यासाठी, त्या आपल्याला रोजच्या रोज वेळ काढून प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे हे नक्की करून बघण्याच्या गोष्टी आहेत. करून बघितल्यानंतरच आपल्याला त्याचा फायदा लक्षात येतो. ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याच्या जोडीला औषधं, सायकोथेरपी, काउन्सिलिंग हे सगळं आपलं व्यवस्थित चालू असेल तर आपल्याला खूप लवकर ह्याच्यातून रिलीफ मिळतो, खूप लवकर आपण या सगळ्यातून बाहेर येतो आणि म्हणूनच आपले स्वतःचे प्रयत्न हे खूप जास्त महत्त्वाचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचत राहावी ह्याच्यासाठी शेअर करत राहा आणि अशा वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.